एक गोष्ट मुळात पटलीच नाहीये. तुम्ही त्या पारूला त्या ठिकाणी बिझनेस करण्याची परवानगीच का दिलीत? मला माहितीये ती आता एकदम झाडावर चढून बसेल. तुम्ही नको द्यायला होती तिला परमिशन. अच्छा, आता तू मला सांगणार मी काय करायचं काय नाही करायचं ते. बरं ठीक, मग ह्याच्याऐवजी मी काय करायला हवं होतं? श्रीकांतला घरात बांधून ठेवायला हवं होतं का? आणि तसंही पारूचा आणि माझा काही फार संबंध येत नाही. जर तिला तिचा बिझनेस करायचा असेल त्या गोडाऊन मध्ये तर मला काय प्रॉब्लेम असणार आहे? ते गोडाऊन तसंही पडीकच होतं. कोणाच्या तरी उपयोगी येत असेल तर मी कशाला नकार देऊ? पण मग तिला का द्यायचं? मग कोणाला द्यायला हवं होतं? मला. काय? हो, मला देऊन टाका ना ते गोडाऊन. म्हणजे मी माझा बिझनेस स्टार्ट करेन तिथे. तसंही त्या पारूला बिझनेस मधलं काही कळत नाही. एक सासू एवढी चांगली जागा मिळून सुद्धा तिला काय जमणार आहे बिझनेस? एक नंबरची अडाणी मुलगी आहे ती, एकदम युजलेस. त्यापेक्षा एक सासू मी या आधी बिझनेस केलाय, मला बिझनेस मधला एक्सपिरियन्स आहे आणि मी खूप चांगल्या पद्धतीने कुठलाही बिझनेस रन करू शकते मला माहिती आहे. त्यामुळे मला त्या ती जागा. दिशा, तू कसला बिझनेस चालू करणार आहेस? मी पण पारू सारखा टिफिन सर्व्हिसच सुरू करणार. दिशा, राहू दे ना, कशाला त्या पारूच्या नादी लागतेस? उगाच तोंडावर पडशील. हे जे आता चॅलेंज केलं ना तुम्ही मला, ते मी ऍक्सेप्ट केलं. एक सासू मी काय आहे आणि काय करू शकते हे तुम्हाला अजिबातच माहित नाहीये. तुम्ही बघाच, मी तिचा तो बिझनेस नक्कीच बंद पाडून दाखव. ठीक आहे दिशा, तू पारूचा बिझनेस बंद करून दाखव. बघू काय करतेस ते. तू पारूला हरवून दाखवायचं, त्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आणि मग येऊन माझ्याशी बोलायचं. मी रेडी आहे या चॅलेंजसाठी. दिशा, नीट विचार करून निर्णय घे हा, कारण मी तुला आधीच सांगून ठेवते, ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी चुकीचा मार्ग वापरायचा नाही. चुकीच्या मार्गाने पारूच्या बिझनेस मध्ये अडथळे आणायचे नाहीत. अतिशय प्रामाणिकपणे बिझनेस सारखा बिझनेस करायचा. तुझे डावपेच इकडे चालणार नाहीत, नाहीतर मी तुला घरातून हकलून देईन. आधीच सांगून ठेवते. एक सासू मी कधी कुठले डावपेच अटी मान्य आहेत मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुझा एक बिझनेस आहे ना हॉटेलचा, मग त्या फालतू टिफिन सर्व्हिस मध्ये काय पडलंय? काहीतरी डोक्यात खूळ घेऊन बसतेस त्या टिफिन सर्व्हिसचं. ती खूळ आहे ना डोक्यातून आत्ताच्या आत्ता काढून टाक. काही नाही ते विचार करते उगाच. बस जरा तू. दिशा, तुला डोकं नाहीये आणि जर चुकून असेल तर त्याच्यात अक्कल नाहीये. त्यामुळे ती नसलेली अक्कल माझ्यावर पाजळायची नाही. हे सगळं मी बिझनेस साठी नाही करत आहे, या पारूचा बिझनेस संपवण्यासाठी, तिला कम्प्लिटली संपवण्यासाठी करते मी. एनिवे त्या पारूला बिझनेस मधला बी सुद्धा येत नाही, पण जर का चुकून ती या बिझनेस मध्ये पुढे गेली ना तर आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटायला कमी नाही करणार. आणि जर ती आज सक्सेसफुल झाली ना तर त्या अहिल्याला पण तिचं महत्व पटेल आणि मग ती तिला माफ करेल. घरात घुसलीच आहे ती, तशीच शी चुटकी सरशी त्या अहिल्याच्या मनात सुद्धा जागा निर्माण करेल ती मुलगी. नवीन बिझनेस करायचंय पारूला. तिचा हा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच मला संपवायचा आहे. ऐक, तुला खात्री आहे तू हे सगळं करू शकशील? 1000% खात्री आहे मला की मी तिचा बिझनेस संपवणार आधीच. आणि मग जेव्हा अहिल्या माझ्यावर खुश होईल ना तेव्हा मी माझी डिमांड टाकणार. नको जाऊस. प्लीज. पारू टिफिन सर्व्हिसेस हे तुझं स्वप्न आहे. तुझं स्वप्न असं अर्धवट सोडून जाशील का? आता तर कुठे सगळं सुरू होत आहे. छान मस्त ते किचनला.
तू एक काम कर, हिची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, पुढच्या वर्षी दे, काही हरकत नाही. असतात चान्सेस, पण तू नको सांगूस. आदित्य सर, मला कळतायत तुमच्या भावना. मग हे बघा, माझ्यासाठी तुमचं स्वप्न जास्त महत्वाचं आहे आणि मला ते आत्ता पूर्ण करू देत. प्लीज. यशस्वी हो. अरे उशीर होतोय सर. दादा, बघ, पारूला व्यवस्थित गाडीत बसवणे आणि मगच तू ये. हा पारू, तू पण काय असं करतेस ग? आपली गाडी घेऊन जायची ना, कशाला बस वगैरे? नको प्रीतम सर, मी जाईन बसने, वेळेत पोचेन. तुम्ही नका काळजी करू. अरू, हा मोबाईल तुझ्याकडे ठेव, कामी आहे. यावरून तू आम्हाला व्हिडिओ कॉल पण करू शकतेस. नाही नको, याची काय गरज आहे? आबांनी दिलेली भेट नाकारणार आहेस काय? हो, हा मोबाईल आबांनी तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलाय. घे. थँक्यू. काळजी घे. ऑल द बेस्ट.